नमस्कार मित्रांनो आज दिनांक 8 ऑगस्ट 2026. तर आज आपण सोयाबीन पिकावर आपली तिसरी फवारणी घेत आहोत. आपल्या टोटल फवारणी असतात 4, त्याच्यापैकी तिसरी फवारणी जी आहे आपण फुल अवस्थेमध्ये घेत असतो. त्याच्यामध्ये आपण कोणते कॉम्बिनेशन घेतले ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बुरशीनाशकामध्ये आपण प्रॅगझर ही बुरशीनाशक घेत आहोत. त्याचं जे प्रमाण आहे आपण 18 लिटरला 15 मिली असं घेत आहोत. सोबत अळीनाशकामध्ये आपण घेत आहोत पॅराझाईट, याचं प्रमाण आपण 40 मिली घेत आहोत. टाबुली जे आहे हे आपण घेत आहोत 5 मिली. हे 18 लिटरचा आपण जे डोस सांगितला याचा फवारा जे आहे आपण या ठिकाणी घेत आहोत. हे जे फवारा आहे हे आपण पिकाच्या 44 दिवसानंतर ह्याच्यामध्ये आपण हे जे आहे हे फवारा घेत आहोत. ही व्हरायटी आहे मॅक्स 725. उंची थोडी जास्त वाढत आहे, त्याच्यामुळे आपण हे पिकाची वाढ नियंत्रण करण्यासाठी, त्याचबरोबर पिकाला जास्त फ्लॉवरिंगसाठी आपण ह्या टाबुलीचा जे वापर आहे हे आपण या ठिकाणी करत आहोत. कॉम्बिनेशन कसं करतो तर कॉम्बिनेशन जे आहे हे 200 लिटरची टाकी आहे. या टाकीमध्ये जे आहे आपण सुरुवातीला प्रॅगझर टाकून घेतो, त्यानंतर बॅराझाईड ह्याचं टाकून घेतो आणि नंतर टाबुली शेवटला जे सिलिकॉन स्टिकर आहे आपण याचा शेवटी आपण ह्याच्यामध्ये टाकून देतो आणि संपूर्ण द्रावण जे आहे हे टाकीमध्येच करत असतो. आपण असं डब्यामध्ये किंवा मग बाहेर आपण करत नाही, संपूर्ण टाकीमध्ये करतो. आणि इथून म्हणजे इकडून गेलं तिकडून इकडं आलं की आपण पंप भरतो. मधामध्ये पंप कुठं भरत नाही, त्याच्यामुळे मधामध्ये कुठं काडी लावून उभं राहून असं करायची गरज नाही. शेवटला फक्त या कुंट्यावर फक्त आपल्याला यायचं आणि इकडं पंप भरायचा, असं आपलं नियोजन असते. द्रावण कसं तयार केलं बघू शकता. आता हे 200 लिटर टाकीमध्ये संपूर्ण जे आहेत आपण सुरुवातीला बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक, त्यानंतर टाबुली असं जे प्रमाण आहे आपण याच्यामध्ये 200 लिटर टाकीमध्ये केलेलं आहे. आणि हा आहे आपला 12-16चा लिथियम बॅटरी स्प्रे पंप. याला आपण लावले आहेत 5 नोझलची काडी. 1 2 3 4 5 अशी जबरदस्त काडी जी आहे या आपण फवारा जे आहेत हे करणार आहोत. बघू शकता मित्रांनो, पंप कसं चालतो बघून घ्या. आता 5 नोझलची काडी जी आहे कसं चालते बघून घ्या. साधारण 6 ते 7 मिनिटांमध्ये पंप संपते. हे अशी याची आपण फवारणी जी आहे करत आहोत. 6 ते 7 मिनिटांमध्ये पंप संपते पूर्ण 18 लिटरचा. बघू शकता या पद्धतीने फवारणी जी आहे घ्यायची आहे आपल्याला. 100% रिझल्ट जे आहेत हे असे मिळतात आपल्याला. कारण की आज आपण स्वतः एकटाच आहोत शेतामध्ये. स्वतः पाणी घेणे, स्वतः फवारणी करणे आणि स्वतःच व्हिडिओ करणे असं जे काम आहे आपलं हे आहे. पिकाची क्वालिटी बघू शकता कशा चमकदार. एकरी पंप जे आहे साधारण 8 ते 9 पडतात 18 लिटरचे.